समस्त प्राणी मात्रांच्या कल्याणाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि सर्वांगीण उन्नतीचा मार्ग देणारे करुणा सागर तथागत भगवान बुद्ध तमाम दलितांचे, पीडितांचे, शोषितांचे, वंचितांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, बहुजनांचे आणि स्त्रियांचे उद्धार करते. भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी वंदन करतो. ज्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विज्ञानिष्ठ अशा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो, की भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, या चैत्यस्तूपाचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक आणि देशातील लाखो ग्रामीण कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या गेल्या 21 वर्षाच्या धम्मकार्याला मी वंदन करतो. संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या गेल्या 47 वर्षाच्या धम्मकार्याला मी वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे धम्मकार्याला मी वंदन करतो. संस्थेचे ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या 2014 पासून चाललेल्या वायुगतीने चाललेल्या धर्मकार्याला मी वंदन करतो. आज या चैत्यस्तूपामध्ये वर्षावासानिमित्त जे 24वे पुष्प गुंफण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी प्रथमतः मुंबई प्रदेश शाखेचे आभार मानतो. आजच्या या प्रवचनासाठी विशेष करून उपस्थित असलेले द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या भिक्षू संघाचे पूज्यवंते श्रद्धापालजी आणि भिक्षू संघाला मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही वर्षावर प्रवचन मालिका या चैत्यस्तूपामध्ये संपन्न होत आहे ते आपल्या मुंबई प्रदेशचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि संस्कार विभागाचे प्रमुख आदरणीय विलास ढोबळे गुरुजी यांना मी सविनय जयभीम करतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण व्यवस्थेमध्ये ज्यांचं योगदान आहे ते मुंबई प्रदेशचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय सुनील बनसोडे गुरुजी, मुंबई प्रदेशचे ऑडिटर आदरणीय सागर गांगुडे गुरुजी यांनी माझा गोड असा परिचय करून दिला, त्यांना मी धन्यवाद देतो, जयभीम करतो. त्याचप्रमाणे या प्रवचनासाठी विशेष करून उपस्थित असलेले मुंबई प्रदेशचे सन्माननीय कोषाध्यक्ष आदरणीय सत्वदेव गुरुजी, त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुंबई प्रदेशच्या अंतर्गत असलेल्या 6 झोन शाखाचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व केंद्रीय शिक्षक, सर्व केंद्रीय शिक्षिका, सर्व बौद्धाचार्य, प्रशिक्षणार्थी बौद्धाचार्य, त्याचप्रमाणे सर्व शील संपन्न, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांना मी सविनय जयभीम करतो. जय भीम, नमो बुद्धाय करतो आणि आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण आजचे जे 24वे पुष्प आहे ते पुष्प गुंफण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थिती दिलेली आहे. आजचा आपला विषय आहे बौद्ध राजांचा भारतावरील 1200 वर्षाचा सुवर्ण काळ. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे बंधू आणि भगिनींनो की आपल्याला सारखं सांगण्यात येतं की या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, या देशावर मुस्लिमांनी 600 वर्ष राज्य केलं, परंतु कोणीही असं सांगत नाही की या देशामध्ये 1200 वर्ष बौद्ध राजांचा काळ होता आणि तो काळ हा साधारण काळ नव्हता, तर तो एक सुवर्ण काळ होता. त्या काळामध्ये संपूर्ण भारत जो आहे बौद्धमय झालेला होता आणि बौद्ध धर्म हा संपूर्ण अखंड भारतामध्ये पसरलेला होता. अशा प्रकारे या बौद्ध राजांचा इतिहास आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या विषयामध्ये तथागत भगवान बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे हा धर्म नाही तर हा धम्म आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की हा केवळ धम्म नाही तर हा सद्धम्म आहे आणि हा सद्धम्म सर्वांसाठी खुला आहे. इथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. इथे गरीब आहेत, श्रीमंत आहेत, राजे आहेत, महाराजे आहेत, तसेच अस्पृश्य आहेत, शूद्र आहेत, सर्वांना दरोडेखोर असू द्या, महिला असू द्या, स्त्रिया असू द्या, सर्वांना या धर्मामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या काळामध्ये प्रवेश देण्यात आलेला होता, संधी देण्यात आली होती आणि समस्त मानव प्राण्यांच्या कल्याणाचा नव्हे तर समस्त प्राणीमात्रांच्या कल्याणाचा धम्म तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला होता.
त्यांनी 45 वर्ष जो काही वर्षावास केलेला आहे, या धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे, त्या 45 वर्षाच्या कालखंडामधले जे काही राजे होऊन गेले, ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि हा बौद्ध धम्म वाढीस लागण्यासाठी, जनसामान्यापर्यंत हा बौद्ध धम्म पोहोचवण्यासाठी, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे, अशा राजांचा आपण हा सुवर्णकाळ बघण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिलं नाव येते राजा बिंबिसार यांचं. राजा बिंबिसार हे मगध नरेश राजकुळाचे राजे होते. इसवी सन पूर्व 526 ते 524 असं 2 वर्ष इथे तथागत भगवान बुद्धांनी वर्षावास केलेला आहे. ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम हे गृहस्थ जीवन सोडून ज्या वेळेला ते वनवासामध्ये निघाले होते आणि त्यांनी जे काही ज्ञान प्राप्तीसाठी, ज्यांनी काही चिंतन आणि मनन करण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी त्यांनी जेव्हा ते या राजगृहामध्ये आले होते, त्यावेळेला सुद्धा सिद्धार्थाला राजा बिंबिसार यांनी विनंती केली होती की तुम्ही कपिलवस्तूचे राजे शुद्धोधन यांचे राजपुत्र आहात आणि तुम्हाला जर तुमच्या वडिलांच्या राज्यामध्ये राज्य सत्ता नको असेल तर मी माझं अर्ध राज्य तुम्हाला देतो, परंतु सिद्धार्थ गौतमा तुम्ही हा अशा प्रकारे वनवास जाऊ नका आणि तुम्ही राज्य करा, मी माझं अर्ध राज्य तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावेळेला सिद्धार्थ गौतमांनी सांगितलं की महाराज, तुम्ही जी काही कृपादृष्टी मला दाखवत आहात, अर्ध राज्य देण्याचं जे काही औदार्य तुम्ही दाखवत आहात, त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो, परंतु मी एक निश्चित असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून गृहत्याग केलेला आहे. या समाजामधलं, या जगामधलं जे काही दुःख आहे, या दुःखाचं कारण मला शोधायचं आहे आणि जगामधल्या समस्त मानव प्राण्यांना मला दुःखातून मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी मला जाणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी माझ्या पुढच्या मार्गाला लागतो, असं त्यावेळेला सिद्धार्थ गौतमांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढे मार्गक्रमण करण्यापूर्वी राजा बिंबिसारांनी त्यांना विनंती केली की हे सिद्धार्थ गौतमा, तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला सम्यक संबोधी प्राप्त होईल किंवा ज्ञान प्राप्त होईल, त्याच्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जे काही ज्ञान प्राप्त होईल ते ज्ञान मला देण्याचा तुम्ही नक्की मला विश्वास द्या, मला तशा प्रकारचं अभिवचन द्या की जेव्हा तुम्हाला सम्यक संबोधी प्राप्त होईल तेव्हा सर्वोच्च असं ज्ञान प्राप्त होईल, त्यानंतर तुम्ही येऊन मला या राजगृह नगरीमध्ये तो धम्म सांगावा किंवा ते ज्ञान मला द्यावं आणि मला माझं राज्य जे आहे जनकल्याणासाठी अधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी मार्गदर्शन करावं, असं त्यांनी अभिवचन सिद्धार्थ गौतमाकडून घेतलं. आणि त्यानंतर सिद्धार्थ गौतमाला जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त झाली, ते तथागत भगवान बुद्ध झाले आणि तथागत भगवान बुद्ध झाल्यानंतर सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी असं हे जे काही धम्माचं प्रवचन आहे, धम्मचक्र प्रवर्तन आहे, पहिलं त्यांनी सारनाथ इथे केलं. 5 पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी त्यावेळेला पहिल्यांदा धम्म सांगितला आणि त्याच्यानंतर मग तथागत भगवान बुद्ध जेव्हा पुन्हा या राजगृह नगरीमध्ये आले, त्यांना आपलं वचन आठवलं की आपल्याला राजगृह नगरीमध्ये राजा बिंबिसार यांना भेटायला जाणं गरजेचं आहे, जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त झालं हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा तथागत भगवान बुद्ध या राजगृह नगरीमध्ये आले, त्याच्यानंतर तेव्हा स्वतः राजा बिंबिसार हे 10 लाख लोकांना घेऊन तथागत भगवान बुद्धांना भेटण्यासाठी गेले. त्यामध्ये सगळे ब्राह्मण होते, पंडित होते आणि सर्व जे काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सगळे त्यांचे जे काही लवाजमा घेऊन ते तथागत भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी गेले. भगवान बुद्धांच्या समोर त्यांनी वंदन करून त्यांनी याचना केली की भगवंता, आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते आम्हाला सांगावं. भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश दिला आणि जनकल्याणाचे त्यांना मार्ग सांगितला. त्यानंतर ते अति कृतकर्तव्याचं त्यांनी कृतकृत होऊन धन्यवाद त्यांना दिला आणि त्यानंतर यांनी राजा बिंबिसार यांनी आपलं जे वेळुवन आहे, हे वेळुवन या तथागत भगवान बुद्धांना त्यांच्या धम्माला आणि त्यांच्या संघाला त्यांनी अर्पण केलेलं आहे, दान दिलेलं आहे. अशा प्रकारे या राजा बिंबिसारांचं जे योगदान आहे, हे योगदान अतिशय मोलाचं योगदान आहे. आणि त्यांच्या काळामध्ये तथागत भगवान बुद्धांचे जे काही 2 वर्षावास झाले, त्या वर्षावासामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी फार मोठं योगदान केलेलं आहे. मी या राजा बिंबिसार यांना अभिवादन करतो. त्यानंतर जे आहेत राजा प्रसेनजीत जे आहेत हे कोशल देशाचे राजे होते. त्यांची राजधानी श्रावस्ती येथे होती. इसवी सन पूर्व 14 वर्ष तथागत भगवान बुद्धांनी इथे पहिलं वर्षावास केलेला आहे आणि त्यानंतर इसवी सन पूर्व 7
507 ते 484 म्हणजे 26 वर्ष, एकूण 27 वर्षावास तथागत भगवान बुद्धांनी या श्रावस्तीमध्ये केलेला आहे. म्हणजे आपल्या कल्पना येते की 45 वर्ष, जे काही 46-45 वर्षावास केले तथागत भगवान बुद्धांनी, त्यापैकी सगळ्यात जास्त वर्षावास जर कुठे केले असतील तर ते श्रावस्तीमध्ये केलेले आहेत. राजा प्रसेनजीत यांच्या या राजधानीमध्ये केलेले आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजा प्रसेनजीत हे तथागत भगवान बुद्धांचे शिष्य होते. तथागत भगवान बुद्धांना ते गुरु मानत असत. त्यांनी तथागत भगवान बुद्धांचा धम्म त्यांनी स्वीकारलेला होता. ते धम्माला शरण आलेले होते, ते संघाला शरण आले होते आणि त्यांनी उपासक म्हणून त्यांनी आपल्या स्वतःला त्यांनी या धम्मामध्ये वाहून घेतलेलं होतं. त्यांचे जे कोषाध्यक्ष होते राजा प्रसेनजीतचे, त्यांचं नाव सुदत्त असं होतं. ते अतिशय दानशूर होते आणि म्हणून ते त्यांचं नाव अनाथ पिंडक असं पडलं. त्यांना पिंडदान करणं, भिक्षू संघाला भोजनदान करणं, वेगवेगळ्या प्रकारचं दान धर्म करणं, यामध्ये ते जगविख्यात आहेत, विश्वविख्यात आहेत आणि म्हणून त्यांना अनाथ पिंडक हे नाव पडलं. आणि त्यांनी तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मासाठी 18 कोटी रुपये खर्च करून जे राजकुमार होते, जेत राजकुमाराकडून त्यांनी 18 कोटी सुवर्ण मुद्रा अंतरून ती पूर्ण जागा विकत घेतली. एवढे दानशूर की त्यांनी त्यांच्याकडे जेव्हा या राजकुमाराला त्यांनी ही जागा मागितली होती की मला तथागत भगवान बुद्धाच्या धम्माला, मला या संघाला, मला इथे फार मोठं अशा प्रकारचं विहार बांधून द्यायचं आहे, तर तुम्ही मला जागा द्या. तेव्हा त्या राजकुमाराने सांगितलं की तुम्ही जेवढी सोन्याची नाणी अंतराल तेवढी जागा तुम्हाला मिळेल. त्यांनी सगळी आपली तिजोरी खाली केली. 18 कोटी रुपये, त्या काळातले 18 कोटी नाणे त्यांनी अंतरून ती जागा विकत घेतली, जमीन विकत घेतली आणि त्यावरती बुद्धविहार बांधून ते त्यांनी जेतवन बुद्धविहार हे या तथागत भगवान बुद्धांना आणि त्यांच्या धम्माला, त्यांच्या संघाला त्यांनी दान दिलेलं आहे. असे हे दानशूर जे आहेत हे या श्रावस्ती नगरीचे कोषाध्यक्ष होते, या राजधानीचे कोषाध्यक्ष होते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अहिंसक नावाचा जो विद्यार्थी होता, या अहिंसकाला जेव्हा त्याच्या गुरुनी त्याला गुरुदक्षिणा मागितली की आता तुझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, बाकीचे जे विद्यार्थी होते त्यांनी गुरुजींच्या मनामध्ये विष पेरलं आणि त्यांना सांगितलं की गुरुजी, हा जो अहिंसक आहे यांचं आपली जी गुरुमाता आहे तिच्यासोबत अनैतिक संबंध आहेत आणि अशा प्रकारचा तुम्ही नसताना सुद्धा हा सारखा तुमच्या कुटीमध्ये जातो, अशा प्रकारचं खोटं सांगून त्यांनी गुरुच्या कानामध्ये विष पेरलं आणि त्या गुरुनी त्यावेळेला या अहिंसकाला शिक्षा सांगितली. त्यांनी गुरुदक्षिणेच्या नावाखाली त्यांना शिक्षा सांगितली की तू 1000 जणांचे माणसांचे खून करायचे आणि त्यांचा खून केल्यानंतर त्यांची जी करंगळी आहे ती कापून आपल्या गळ्यात टाकायची, मला 1000 करंगळीचं तू मला अर्पण करायची आहे गुरुदक्षिणा म्हणून. अशा प्रकारे हा जो अहिंसक होता त्या अंगुलीमाल नावाने प्रसिद्ध झाला, कारण तो दरोडेखोर झाला, तो खुनी झाला. त्यांनी 999 लोकांचे खून केले आणि शेवटचा एकच राहिला होता. त्यावेळेला राजा प्रसेनजीतांनी तथागत भगवान बुद्धांकडे चिंता व्यक्त केली होती की भगवंत, आमच्या देशामध्ये अशा प्रकारचा एक भयानक असा दरोडेखोर जो लोकांची हत्या करतो आणि त्यांची करंगळी कापून आपल्या गळ्यामध्ये माळतो, अशा प्रकारचा हा डाकू, अशा प्रकारचा दरोडेखोर आमच्या संपूर्ण राज्याला छळो की पळो त्यांनी करून सोडलेला आहे. तेव्हा शेवटचा 1000वा बळी घेण्यापूर्वी तथागत भगवान बुद्ध त्या रस्त्याने जातात आणि या अंगुलीमालाचं प्रबोधन करतात. त्याला सांगतात की बाबा, तो म्हणतो की अहो तुम्ही धावताय कुठे, थांबा. अशा प्रकारे अंगुलीमाल तेव्हा त्याला आवाज देतो. तेव्हा भगवंत म्हणतात, अरे मी तर कधीच थांबलोय, तू कधी थांबणार? तू अहिंसक आहे, तू अशा प्रकारची हिंसा का करतोस? तू अशा प्रकारच्या वाम मार्गाला का लागलेला आहेस? अरे तुझं थांबणं गरजेचं आहे. भगवान बुद्धाचा उपदेश ऐकून तो प्रभावित झाला आणि त्यांनी भगवान बुद्धांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि त्यांनी भगवान बुद्धांकडे याचना केली की मला आपल्या भिक्षू संघामध्ये सामावून घ्या. आणि त्यावेळेला या अंगुलीमालाला तथागत भगवान बुद्धांनी एवढा दरोडेखोर असताना, 999 खून केलेले असताना भगवान बुद्धांनी त्याला क्षमा केली आणि त्याला भिक्षू संघामध्ये घेतलं. आणि भिक्षू संघामध्ये घेतल्यानंतर जेव्हा राजा प्रसेनजीत तथागत भगवान बुद्धांकडे आले आणि त्यांनी पुन्हा ही खंत व्यक्त केली की भगवंत, हा अंगुलीमाल आमच्या लोकांना चळो की पळो करतो, कोणीही त्या दिशेने जायला मागत नाही, सगळे घाबरून आहेत. आणि अशा प्रकारे जेव्हा राजा प्रसेनजीत सांगतात त्यावेळेला तथागत भगवान बुद्धांनी म्हटलं, हे राजा प्रसेनजीत,
जर अंगुलीमाल तुला समोर दिसला तर तू काय करशील? त्यांना प्रश्न पडला की अंगुलीमाल जर समोर आला तर तो आपल्याला जिवंत ठेवेल का? त्यामुळे राजा अनुत्तरित झाला, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आणि तेव्हा भगवंताने सांगितलं की समोर बसले जे भिक्षू आहेत चिवर घातलेले ते अंगुलीमाल आहेत, ते आता संघामध्ये आलेले आहेत. त्यावेळेला राजा प्रसन्नजित उठले आणि त्यांनी त्या बनतेजींना, बनते अंगुलीमाल यांना त्रिवार पंचांग प्रणाम केला. आणि अशा प्रकारे एक दरोडेखोर सुद्धा या देशामधला जो आहे तो भिक्षू झालेला आहे, नंतर अरहंत पदाला पोहोचलेला आहे. असे हे राजे प्रसेनजित यांच्या काळामध्ये तथागत भगवान बुद्धांचा धम्म जास्तीत जास्त त्यांच्या राज्यामध्ये पसरलेला होता. सर्व मानव लोक जे आहेत, सर्व पशु प्राणी जे आहेत, हे सगळे सुखाने गुण्या गोविंदाने नांदत असत. अशा प्रकारचा हा राजा प्रसेनजित आहे, त्यांना मी अभिवादन करतो. त्यानंतर भगवान बुद्धांच्या काळामधले जे राजे आहेत, कौशंबीचे राजे, कौशंबी जी उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद जवळ आहे, त्या कौशंबीचे राजे होते राजा उदयन. या राजा उदयन यांच्याकडे 500 राण्या होत्या. आणि बनते आनंदाचं उदाहरण आपण नेहमीच ऐकतोय की बनते आनंदाला तथागत भगवान बुद्धांनी जेव्हा तिथे प्रबोधनात पाठवलं होतं, बुद्धांनी तिथे इसवी सन पूर्व 519 मध्ये वर्षावास केलेला होता. 1 वर्षावास त्यांनी या उदयन राजाच्या कौशंबी नगरामध्ये केलेला होता. त्यावेळेला तथागत भगवान बुद्धांनी बनते आनंद यांना प्रवचनासाठी पाठवलं होतं. त्यावेळेला बनते आनंद यांना या राजा उदयन यांच्या ज्या 500 राण्या होत्या, त्या 500 राण्यांनी प्रत्येकीने एक शॉल त्यांना भेट म्हणून दिलेली होती. आणि मग अशा प्रकारचे 500 शॉल जेव्हा ते घेऊन आले बनते आनंद, त्यावेळेला भगवान बुद्धांनी प्रश्न विचारला होता की बनते आनंद, तुम्हाला तर आता राण्यांनी 500 शाली दिलेल्या आहेत, तुम्ही आता त्याचं काय करणार? त्यावेळेला बनते आनंद यांनी जे नियोजन केलेलं आहे ते जगप्रसिद्ध आहे. कोषाध्यक्ष कसा असावा आणि आलेल्या वस्तूचं नियोजन कशा प्रकारे करावं ते त्यावेळेला बनते आनंद यांनी तथागतांना सांगितलं की या शालीचा आम्ही अशा प्रकारे सदुपयोग करणार आहेत. मग चिवरासारखं जर तुम्ही शाली वापरल्या तर चिवराचं काय करणार? चिवरानंतर तुम्ही जर त्याची हे केला तर त्याचं पुढे काय करणार? भगवंतांनी अनेक प्रश्न विचारून त्याचा सदुपयोग कशा प्रकारे होईल अशा प्रकारचं तथागत भगवान बुद्धांना म्हणते आनंद यांनी आश्वस्त केलं. आणि आम्ही हे जे काही प्राप्त झालेलं जे काही दान आहे, जे काही आम्हाला भेट आहे, त्याचा सदुपयोग करू. अशा प्रकारे राजा उदयन यांनी बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारच्या राजा उदयन यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे वैशालीचे जे राजे होते त्यांना लिच्छवी म्हणून ओळखण्यात येत होतं. हे जे लिच्छवीचे राजे होते अतिशय बलशाली होते. लिच्छवी त्यांना म्हणत असत. तर हे लिच्छवी जे आहेत यांच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी 523ला इसवी सन पूर्व 523ला पहिला वर्षावास तिथे केला. आणि शेवटचा त्यांचा जो वर्षावास होता इसवी सन पूर्व 483ला भगवान बुद्धाच्या कालखंडामधला जीवनामधला शेवटचा वर्षावास इसवी सन पूर्व 483, म्हणजे 523 आणि 483 असे 2 वर्षावास तथागत भगवान बुद्धांनी या वैशालीमध्ये केलेले आहेत. वैशाली नगरी ही जी आहे, या लिच्छवींची नगरी जी आहे, ही अतिशय बलशाली अशा प्रकारचे हे राजे होते. आणि तथागत भगवान बुद्धांनी त्यांना पहिल्या वर्षावासामध्ये इसवी सन पूर्व 523ला तथागत भगवान बुद्धांनी त्यांना 7 नियम सांगितले होते. या लिच्छवींनी या 7ही नियमांचं काटेकोरपणे पालन केलं आणि ते नेहमी अपराजित राहिले, नेहमी विजयी राहिलेले आहेत. कोणीही त्यांच्यावर कधी विजय मिळवू शकला नाही. कारण तथागत भगवान बुद्धांनी त्यांना जे काही उपदेश दिलेला होता ते भगवान बुद्धांचे उपासक झालेले होते. आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 7ही नियमांचं काटेकोरपणे ते पालन करत होते. त्यांचा पहिला जो नियम होता की आम्ही सगळे मिळून एकत्र बसू, एकत्र येणं हा पहिला त्यांचा नियम होता. दुसरी गोष्ट, एकत्र येऊन आम्ही वैचार करू, एकत्र येऊन विचार करणं हा दुसरा त्यांचा नियम होता. आणि एकत्र येऊन विचार केल्यानंतर सामूहिकरित्या निर्णय घेणं, सर्वांची चर्चा करून निर्णय घेणं हा तिसरा निर्णय होता. आणि चौथा होता की जो निर्णय घेतलेला आहे तो पाठीशी न घेता त्या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी करणं हा चौथा नियम होता. आणि 5वा नियम होता की जे जे काही आपल्या समाजामधले वयोवृद्ध आहेत, जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा मान आणि सन्मान केला गेला पाहिजे, तो त्यांनी सतत केलेला आहे. 6वा त्यांचा नियम होता की आपल्या देशातल्या, आपल्या समाजातल्या जेवढ्या काही स्त्रिया आहेत, ज्या काही भगिनी आहेत, ज्या काही माता आहेत, या सर्वांचा मान आणि सन्मान झाला पाहिजे, आदर सत्कार झाला पाहिजे.
आणि अशा प्रकारचे 7 नियम तथागत भगवान बुद्धांनी जे सांगितले होते त्या 7ही नियमांचं त्यांनी काटेकोरपणे पालन केलं आणि म्हणून हे राजे लिच्छवी जे आहेत हे सतत विजयी राहिलेले आहेत, अपराजित राहिलेले आहेत. अशा प्रकारच्या या राजे लिच्छवींना मी विनम्र अभिवादन करतो. वैशालीचं महत्व अतिशय मोलाचं आहे. वैशालीमध्ये या लिच्छवींच्या सहयोगाने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण त्यांच्या राज्यामध्ये झालेला होता. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर जे आहेत राजा कालाशोक, राजा अजातशत्रू त्या आधी आपल्याला बघणं गरजेचं आहे. राजा अजातशत्रू हे राजगृह नगरीचे राजे होते. राजा बिंबिसार यांचे सुपुत्र होते. राजा बिंबिसार यांनी भगवान बुद्धाच्या धम्माच्या प्रचार प्रसारासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आर्थिक सुद्धा त्यांनी सहाय्य केलेलं आहे धम्मासाठी. आणि तथागत भगवान बुद्धांना जसं वेळवण दिलेलं आहे त्यावेळेला जे देवदत्त होते भगवान बुद्धाचे जे काही मावस भाऊ आतेभाऊ हे जे देवदत्त होते हे या भिक्षू संघामध्ये सामील झालेले होते. त्यांना या भिक्षू संघाचं प्रमुख व्हायचं होतं. आणि मग या बनते देवदत्त यांनी काय केलं की राजा अजातशत्रूला त्यांनी अशा प्रकारे चुकीची माहिती दिली. राजा अजातशत्रूंनी सांगितलं की तुमचे जे वडील आहेत, तुमची सगळी तिजोरी, तुमचा सगळा खजिना जो आहे हे तथागत भगवान बुद्धांच्या धम्मा प्रचारासाठी ते खाली करत आहेत, वाटत आहेत आणि म्हणून तुमची तिजोरी खाली होणार आहे. आणि राजा बिंबिसार तुम्हाला राज्य देणार नाही, तुम्हाला राज्य कारभार देणार नाही, तुम्हाला राजा बनवणार नाही. अशा प्रकारे त्यांची कानाफोसी करून त्यांना चुगली करून त्यांनी त्यावेळेला राजा बिंबिसार यांना जेलमध्ये टाकण्याचा सल्ला दिला. आणि अजातशत्रूंनी तसंच केलं. राजा बिंबिसार यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं, अंधार कोठडीमध्ये ठेवलं आणि त्यांनी आपलं राज्य बळकावलं, स्वतः राजा झाला. परंतु त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तथागत भगवान बुद्धांना जीव मारण्याचा प्रयत्न हे देवदत्त करतायत. त्यांनी त्या राजगृह नगरीमध्ये जो काही पर्वतावरून एक दगड त्यांनी मोठा असा ढकलला आणि तथागत भगवान बुद्धांना जीवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही गोष्ट अजातशत्रूला समजली. त्याचप्रमाणे एका हत्तीला त्यांनी दारू पाजून तशा प्रकारे हत्ती त्यांच्यावरती तो सोडला आणि हत्तीला या भगवान बुद्धांचा खून करण्यासाठी, भगवान बुद्धाला जीवे मारण्यासाठी त्यांनी त्या हत्तीला तशा प्रकारचं दारू पाजून त्याला तशा प्रकारची नशा करून तथागत भगवान बुद्धाच्या अंगावर सोडलं. परंतु भगवान बुद्धांकडे जी काही मेत्ता भावना होती, मैत्री भावना होती, करुणा भावना होती, त्यावेळेला तो नालागिरी पर्वत, नालागिरी जो हत्ती आहे तो भगवान बुद्धांना शरण आला. त्यांनी भगवान बुद्धाला सोंडेने वंदन केलं, त्यांच्या समोर तो गुडघ्यावर बसला. अशा प्रकारे ज्या वेळेला हे अजातशत्रूला समजलं तेव्हा त्यांनी देवदत्ताला बाजूला केलं आणि तो स्वतः राजा अजातशत्रू हा तथागत भगवान बुद्धांना शरण गेला, त्यांना वंदन केलं आणि त्यांना माफी मागितली की मी चुकीच्या गैरसमजामुळे मी या आपल्या देवदत्ताला साथ दिली होती, माझ्या वडिलांना बंदिस्त केलं होतं, परंतु माझी चूक माझ्या लक्षात आलेली आहे, मला क्षमा करावी, मला आपल्या पदरात घ्यावं, मला उपासक म्हणून मान्यता द्यावी. अशा प्रकारे अजातशत्रूंनी याचना केली आणि त्यांनी या भिक्षू संघाची क्षमा मागितली तथागत भगवान बुद्धांची आणि त्यांच्या संघाची. आणि त्यानंतर त्यांनी या बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. पहिली जी धम्मसंगीती झालेली आहे तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर इसवी सन पूर्व 483 मध्ये हे पहिल्या धम्मसंगीतीचं सगळं जो काही खर्च आहे, जो सगळं नियोजन आहे, हे सगळं नियोजन या राजा अजातशत्रू यांनी केलेलं आहे. श्रावण पौर्णिमेला ही जी पहिली धम्मसंगीती आहे ही सुरुवात झाली होती. सप्तपर्णी गुफा ज्या आहेत राजगृहामधल्या तिथे ही धम्मसंगीती झाली. महास्थवीर महाकाश्यप हे या धम्मसंगीतीचे त्यावेळेला अध्यक्ष होते. त्यावेळेला 500 अहंत भिक्षूंची व्यवस्था या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये करण्यात आलेली होती. तोपर्यंत बनते आनंद हे अरहंत पदाला पोहोचलेले नव्हते आणि त्यावेळेला निर्णय असा घेतलेला होता महास्थवीर महाकाश्यप यांनी की जे अरहंत भिक्षू आहेत तेच फक्त या धम्मसंगीतीमध्ये सहभागी होऊ शकतील. आणि त्याच दिवशी पहिले त्या रात्री श्रावण पौर्णिमेच्या अर्ध्या रात्री बनते आनंद यांना अरहंत पद प्राप्त झालं आणि ते या धम्मसंगीतीमध्ये पहिल्या धम्मसंगीतीमध्ये ते सामील झाले. आणि ही धम्मसंगीतीमध्ये 9 महिने चालली. या 9 महिने चाललेल्या धम्मसंगीतीचं संपूर्ण व्यवस्थापन, संपूर्ण खर्च सगळं जे काही आहे हे राजा अजातशत्रूनं केलेलं आहे. आणि त्यापैकी जेव्हा तिथे या सूत्रपिटकावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा भंते आनंदानी
82,000 सुत्त जे आहेत त्यांचे मुखद्गत होते ते त्यांनी या धम्मसंगीतीमध्ये सांगितले आणि ते सगळ्यांना त्यांनी ऐकवले आणि उरलेले जे काही 2,000 जे स्कंद आहेत हे 2,000 स्कंद विनय पिटक नावाने जे आहेत, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक असे 3 पिटक त्यावेळेला मुखोद्गत अशा प्रकारचे करण्यात आले, रचण्यात आले. ते बाकीचे बनते उपाली यांनी विनय पिटक सांगितले. विनय जे भगवंतांनी सांगितलेले आहेत, नियम जे भगवंतांनी सांगितलेले आहेत ते सगळे नियमांचं 2,000 या सर्वांनी मिळून सांगितलेले आहेत. परंतु जे सुत्त आहेत ज्या सुत्तामध्ये सगळं असं सांगितलेलं एवं मे सुत्तम एकं समयं भगवा सावधीय विहरती, म्हणजे मी असे ऐकले आहे की आनंदाने अशा प्रकारे या सगळ्या सुत्तामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान बुद्धांनी जे काही प्रवचन दिलेले आहेत, जे काही उपदेश दिलेले आहेत ते सगळे 82,000 या सुत्त पिटकामध्ये आहेत आणि या विनय पिटक आणि अभिधम्म पिटकामध्ये उरलेले 2,000 असे एकूण 84,000 धम्मस्कंद या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहेत. आणि अशा प्रकारे या संपूर्ण 9 महिने चाललेल्या या पहिल्या धम्मसंगतीचं सगळं नियोजन आणि व्यवस्थापन आणि सगळा जो काही खर्च आहे राजा अजातशत्रू केलेला आहे आणि हा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्यानंतर आहे राजा कालाशोक. राजा अजातशत्रूचे हे वंशज आहेत. इसवी सन पूर्व 383 मध्ये भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी या जी काही दुसरी धम्मसंगीती झालेली आहे, भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी म्हणजे ईसा पूर्व 383 मध्ये जी दुसरी धम्मसंगीती झाली वैशालीमध्ये, या धम्मसंगीतीमध्ये 700 भिक्षू होते. याला सप्तशतिका असं म्हणतात. सप्त म्हणजे 7 शतक असलेले 700 बंतेजी असल्यामुळे अर्हंत भिक्षू असल्यामुळे या धम्मसंगीतीला सप्तशतिका धम्मसंगीती असं म्हणतात. ही धम्मसंगीती दुसरी जी आहे हे राजा काल अशोक यांच्या काळामध्ये त्यांच्या सहकार्याने त्यांच्या संपूर्ण व्यवस्थापन आणि नियोजनाखाली ही संपन्न झालेली आहे. आणि या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये हीनयान आणि महायान अशा प्रकारे बौद्ध धम्मामध्ये 2 गट पडले. ही धम्मसंगीती 8 महिने चालली आणि या वतीपुत्रांनी विनयाला विरोध केला. त्यावेळेला या ज्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष होते महास्तवीर बनते रेवत होते. अशा प्रकारे या दुसऱ्या धम्मसंगीतीसाठी या राजांनी पूर्ण योगदान दिलेलं आहे. भगवान बुद्धाचा धम्म जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते योगदान दिलेलं आहे. या राजा काल अशोक यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर आहे चक्रवर्ती सम्राट अशोक. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी पाटलीपुत्रमध्ये यांची राजधानी होती. हे 100 भाऊ होते आणि जो सम्राट अशोक जे आहेत यांनी ज्या वेळेला कलिंगावरती स्वारी केली त्यावेळेला त्यांनी 1 लाख लोक मारले गेले, 1.5 लाख लोक जे आहेत जखमी झाले आणि 3 लाख लोक जे आहेत ते बेवारस झाले. अशा प्रकारे रक्ताचा जेव्हा पूर त्या कलिंग युद्धामध्ये जेव्हा त्यावेळेला सांडलेला होता, हाहाकार सगळा माजलेला होता. सगळ्या अनेक महिला ज्या आहेत विधवा झालेल्या होत्या. अधिक जे मुलं आहेत ही मुलं जी आहेत ही आपल्या वडिलांना म्हणजे पोरके झालेले आहेत म्हणजे अनाथ झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या सम्राट अशोकाला जो आनंद झाला की मी कलिंगची स्वारी जिंकलेला आहे आणि मला जगपादाकारात करायचं आहे आणि अशा प्रकारचे मला चक्रवर्ती राजा व्हायचा आहे. आणि तो अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्या महालामध्ये तो मोठा आनंद व्यक्त करत होता त्यावेळेला महालाच्या खालून एक निग्रोध नावाचे जे श्रामणेर होते 8 वर्षाचे, ते बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी असा जयघोष करत चाललेले होते. आणि तो स्वर ऐकल्यानंतर राजा अशोकाला एक उत्सुकता वाटली की असे कोण आहेत बाबा हे अशा प्रकारे बुद्धं शरणं गच्छामीचा जयघोष करत चाललेला आहे. मग त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला की कोण आहेत त्यांना जरा वरती बोलून घ्या. आणि मग या निग्रोध जे श्रामणेर होते त्यांना बोलावल्यानंतर त्यांनी विचारलं की बनतेजी मी तुम्हाला वंदन करतो, मी कलिंग देशावरती स्वारी केलेली आहे आणि माझा विजय झालेला आहे, मी आता चक्रवर्ती सम्राट होण्याच्या मार्गावरती आहे, तर तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं. त्यावेळेला या श्रामणेर निग्रोध यांनी सांगितलं की राजा अशोक तू काहीही जिंकलेला नाहीये, तुला जर बघायचं असेल तर तू एकदा रणांगणावरती जाऊन बघ. तिथे जे काही हाहाकार चाललेला आहे, लाखो महिला ज्या विधवा झालेल्या आहेत, लाखो मुलं जी काही अनाथ झालेली आहेत त्यांचा जो आक्रोश आहे, जेवढे लाखो जे काही सैनिक आणि जे काही जखमी झालेले आहेत ते जे काही विव्हळत आहेत त्यांच्याकडे जाऊन तू बघ. त्यानंतर तुला कळेल की तू काय जिंकलंस आणि तू काय हारलास. अशा प्रकारे जेव्हा या बनते निग्रोध यांनी राजा अशोकाला सांगितलं
तेव्हा त्यांना फार मोठा पश्चाताप झाला आणि त्यानंतर त्यांनी आपली तलवार मॅन करण्याचा निर्णय घेतला. यापुढे मी युद्ध करणार नाही, मी शस्त्र मॅन करतो, माझी तलवार मी मॅन करतो, अशा प्रकारे त्यांनी आपला निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी युद्ध केलेलं नाही. आणि मग यांनी या बनते निग्रोध यांना विनंती केली की तुमचे जे गुरु आहेत बनते उपगुप्त यांना विनंती करा आणि मला बौद्ध धर्माची दीक्षा द्यायला सांगा. त्यावेळेला बनते उपगुप्तकडे राजा अशोक गेले आणि बनते उपगुप्त यांनी त्यांना दीक्षा दिली. तो दिवस होता अशोका विजयादशमीचा आणि त्या दिवशी या बनते उपगुप्त यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांनी भगवान बुद्धाचा जो धम्म बनते उपगुप्तकडून ऐकला त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला. बनते उपगुप्त यांनी सांगितलं की तथागत भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये 84,000 धम्मस्कंद आहेत आणि मग त्यांनी निर्णय घेतला की 84,000 मला बुद्ध विहार बांधायचे, 84,000 मला स्तूप बांधायचे आहेत, 84,000 मला शिलालेख बांधायचे लावायचे आहेत, स्तंभ 84,000 मला स्तंभ उभारायचे आहेत. ते सगळे धम्मस्तंभ आहेत. लोक त्याला अशोक स्तंभ म्हणतात. त्यांनी जे काही धम्मचक्र आहे ते प्रत्येक स्तंभावरती धम्मचक्र आहे. भगवंतांनी दिलेले 24 आऱ्यांचं धम्मचक्र आहे. बनते उपगुप्त यांनी सांगितलेल्या धम्माच्या उपदेशानुसार त्यांनी ते सगळं केलेलं आहे. लोक त्याला अशोक चक्र म्हणतात, परंतु राजा अशोकाने जे बनवलेलं आहे ते धम्मचक्र म्हणून बनवलेलं आहे, धम्मस्तंभ म्हणून बनवलेला आहे, अशोक स्तंभ नाही. लोक त्यांच्या नावाचा गौरव म्हणून तसे करत होते. अशा प्रकारे या चक्रवर्ती सम्राट अशोकाने जेवढे काही लोकोपयोगी कार्य आहेत म्हणजे त्यांनी सगळ्या प्रकारच्या सडका बांधल्या, सडकेच्या बाजूला झाडं लावली, जागोजागी त्यांनी धर्मशाळा बांधल्या, प्राण्यांना पाणी पिण्यासाठी त्यांनी हौद बांधले, सगळ्या सुविधा म्हणजे दवाखाने निर्माण केले, जागोजागी सगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आणि धम्माचं कार्य म्हणून मग त्यांनी आता आपण जे बघतोय महाबोधी महाविहार हे तथागत भगवान बुद्धांना जिथे सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे ते चक्रवर्ती सम्राट अशोकाने बांधलेलं आहे. नेपाळात जिथे जिथे भगवान बुद्ध गेलेले होते पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक भूमीवर चक्रवर्ती सम्राट अशोक गेले आणि त्यांनी अशा प्रकारचे शिलालेख लिहून ठेवले, त्यांनी अशा प्रकारचे धम्मस्तंभ उभारले, त्यांनी धम्मचक्र तिथे कोरलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्या जागी त्यांनी हे सगळं धम्माचं कार्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी बनते उपगुप्त यांना विनंती केली की बनतेजी मी एवढं सगळ्या प्रकारचे जे काही धम्म कार्य आहे हे सगळं केलेलं आहे, आता मी धम्माचा दायक झालेलो आहे का? तेव्हा बनते उपगुप्त यांनी सांगितलं की अशोका तू हे जे काही सगळे 84,000 विहार बांधले, 84,000 लेण्या कोरल्या, 84,000 स्तूप बांधले, 84,000 स्तंभ बांधले उभारले, सगळं जे काही तू काय केलेलं आहे हे सगळं तू देशाच्या तिजोरीमधून जे काही राजकोष आहे देशाचा जनतेचा पैसा आहे त्यामधून हे तू सगळं केलेलं आहे. तुझं स्वतःचं काय योगदान आहे? तुझं काही योगदान नाही, तू धम्माचा दायक होऊ शकत नाही. अशा प्रकारे जेव्हा बनते उपगुप्त यांनी सांगितलं त्यावेळेला त्यांना खजीत झाले आणि त्यांची मान खाली गेली, परंतु त्यांच्या मुलांना ते बघवलं नाही. आणि मग त्यांचा मुलगा पुढे आला महामहिंद्र यांनी सांगितलं की मी संघाला शरण जातो, मी संघामध्ये दीक्षा घ्यायला तयार आहे. आणि अशा प्रकारे बनते उपगुप्त यांनी महामहिंद्र भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये त्यांना संघामध्ये त्यांना प्रवेश दिला आणि त्यांना भिक्षू संघामध्ये सदस्य केलं. महामंत्र्यांनी जसाही निर्णय घेतला त्यावेळेला संघमित्रा त्यांची जी मुलगी आहे ती सुद्धा प्रभावित झाली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना अशी खाली मान घालायची वेळ यायला नको. माझे वडील जे आहेत हे जे चक्रवर्ती सम्राट अशोक आहे ते धम्माचे दायक झाले पाहिजे आणि म्हणून मी सुद्धा संघामध्ये भिक्षुनी संघामध्ये सामील होते आणि तिने सुद्धा मुंडन केलं आणि ती सुद्धा भिक्षुनी संघामध्ये सामील झाली. अशा प्रकारे आपला पुत्र आणि आपली पुत्री या संघाला दान करणारे हे जे चक्रवर्ती सम्राट अशोक आहेत यांनी फार मोठं योगदान या बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी केलं. त्यांचं जे राज्य होतं ते अखंड राज्य होतं आणि त्यांच्या संपूर्ण राज्यामध्ये त्यावेळेला त्यांनी केवळ भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा बनते महामहिंद्र आणि भिक्षुनी संघमित्रा यांना त्यांनी श्रीलंकेला पाठवलं आणि श्रीलंकेला जात असताना हा जो इथला बोधी वृक्ष आहे बुद्धगयेचा त्याची फांदी त्यांच्या सोबत दिली आणि आपलं जे नाला सोपारा आहे या नाला सोपारा बंदरातून या दोघांना श्रीलंकेला पाठवलं आणि श्रीलंकेला जाऊन तिथे अनुराधापूर येथे त्यांनी ती जी बोधी वृक्षाची फांदी आहे ती लावलेली आहे. जे जे आता श्रीलंकेला गेले असतील अनुराधापूरला गेले असतील त्यांना अजूनही बघायला मिळते की त्यावेळेला बनते महामहिंद्र आणि
भिक्षुणी संघमित्रा यांनी नेलेली जी बोधिवृक्षाची फांदी आहे, तो जो बोधिवृक्ष आहे अजूनही आता तो खूप मोठा झालेला आहे, त्याला प्रत्येक जागोजागी टेकू देण्यात आलेले आहेत, परंतु त्यांनी तो जतन केलेला आहे. तिथे या बनते महामंदिरांची तिथे फार मोठ्या प्रकारचे तिथे स्तूप आहे, त्यांची समाधी आहे. त्याचप्रमाणे या भिक्षुणी संघमित्रा हिची सुद्धा त्या अनुराधापूरमध्ये तिथे समाधी आहे, त्यांचा स्तूप आहे. अशा प्रकारे चक्रवर्ती सम्राट अशोकाचं जे कार्य आहे अनन्यसाधारण अशा प्रकारचं कार्य आहे. सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी 23 विद्यापीठांची निर्मिती केलेली आहे. त्यांनी इसवी सन पूर्व 284 मध्ये पहिल्यांदा उज्जैन विद्यापीठाची निर्मिती केली होती. महामहिंद्र त्यांचा जो पुत्र आहे त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पहिलं त्यांनी विद्यापीठ स्थापन केलं. त्यानंतर इसवी सन पूर्व 282 मध्ये त्यांनी सांची विद्यापीठ स्थापन केलं. सांची इथलं ते संघमित्राच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलं होतं. विद्येचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी हे सगळं विद्यापीठ विश्वविद्यापीठ स्थापन केलेलं आहे. ईसा पूर्व 280 मध्ये तक्षशिला विद्यापीठाचा त्यांनी पुनर्विकास केला आणि जीर्णोद्धार केलेला आहे. त्याप्रमाणे इसवी सन पूर्व 279 ला गांधार विद्यापीठाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. इसवी पूर्व 270 मध्ये नालंदा विद्यापीठ जे आहे बिहार मधलं त्याचं निर्माण केलेलं आहे. त्यानंतर इसवी सन पूर्व 268 मध्ये बिहार मधलं जे ओदंतपुरी विद्यापीठ आहे त्याचं निर्माण केलेलं आहे. त्यानंतर इसवी सन पूर्व 266 मध्ये सारनाथ विद्यापीठ हे उत्तर प्रदेश मध्ये जे आहे ते विद्यापीठाची निर्मिती केलेली आहे. इसवी सन पूर्व 265 मध्ये मथुरा विद्यापीठाची निर्मिती केलेली आहे उत्तर प्रदेशामध्ये. त्यानंतर 264 मध्ये दत्तपूर विद्यापीठाची निर्मिती केलेली आहे. ईसा पूर्व 260 ला नागरा विद्यापीठ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे हे विद्यापीठाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. इसवी सन पूर्व 260 मध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये जे पवनी विद्यापीठ होतं त्या विद्यापीठाची या चक्रवर्ती सम्राट अशोकांनी निर्मिती केलेली आहे. ईसा पूर्व 258 ला कनिष्कपूर श्रीनगर मध्ये जे आहे त्या विद्यापीठाची निर्मिती केलेली आहे. ईसा पूर्व 257 ला गुजरात मध्ये गिरनार विद्यापीठाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. त्यानंतर ईसा पूर्व 256 ला एरागुडी विद्यापीठ जे आहे तामिळनाडू मधल्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यामध्ये हे एरागुडी येते ते विद्यापीठ त्यांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर ईसा पूर्व 255 ला आंध्र प्रदेशामध्ये गुंटूर जे विद्यापीठ आहे ते त्यांनी निर्माण केलेलं आहे. ईसा पूर्व 250 मध्ये बिहार मधलं बोधगया इथे विद्यापीठ त्यांनी निर्माण केलेलं होतं. त्यानंतर ईसा पूर्व 245 ला छत्तीसगड मध्ये जगत्तलपूर नावाचं विद्यापीठ त्यांनी स्थापन केलेलं होतं. त्यानंतर ईसा पूर्व 243 ला या अलाहाबाद जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेशला कौसंबी विद्यापीठ जिथे भगवंतांनी वर्षावास केलेला होता ते कौशंबी विद्यापीठ या चक्रवर्ती सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे. त्यानंतर ईसा पूर्व 240 ला विक्रमशिला विद्यापीठ भागलपूर बिहार मध्ये निर्माण केलेला आहे. त्यानंतर ईसा पूर्व 239 ला अवंती विद्यापीठ महिष्मती मालवा म्हणून त्याला म्हणतात मध्य प्रदेशमध्ये तिथे हे अवंती विद्यापीठ त्यांनी निर्माण केलं होतं. त्यानंतर 238 ईसा पूर्व 238 ला पोतनिक नावाचं पितळखोरा विद्यापीठ या चक्रवर्ती सम्राटांनी निर्माण केलेलं आहे. त्यानंतर ईसा पूर्व 237 ला पुंडरीक जे आता पंढरपूर म्हणतात तिथे त्यांनी विद्यापीठ निर्माण केलं होतं. पंढरपूरचं जे काही विठोबाचं मंदिर आहे हे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी बांधलेलं बुद्ध विहार आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं आणि हे जगप्रसिद्ध आहे. परंतु अनेक जागी अतिक्रमण करून आपले जे काही चक्रवर्ती सम्राट अशोकांनी बांधलेली जे काही 84,000 बुद्ध विहार आहेत ते त्याचं त्यांनी परिवर्तित करून अतिक्रमण करून त्याला आता मंदिरामध्ये रूपांतर केलं आहे. म्हणून सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की भगवान बुद्धाची जे काही 84,000 जे काही बुद्ध विहार चक्रवर्ती सम्राट अशोकांनी देशभरामध्ये बांधलेली आहे ती कुठे आहेत त्यांचा आम्हाला आता शोध घेणं गरजेचं आहे. त्यावरती आम्हाला ताबा मिळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे पुंडरीक विद्यापीठ सुद्धा हे पंढरपूरचं हे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे. आणि शेवटचं विद्यापीठ आहे 236 ईसा पूर्व 236 मध्ये कारले भाजे आपण जे म्हणतो या कारले भाजेला विद्यापीठ चक्रवर्ती सम्राट अशोकांनी निर्माण केले होतं. असे सगळे हे विद्यापीठ त्यांनी निर्माण केले आणि चक्रवर्ती सम्राट अशोक जे आहेत हे खऱ्या अर्थानं धम्माचे दायाद झाले आणि त्यांचं नाव या धम्मामध्ये सगळ्यात भगवान बुद्धानंतर सगळ्या राजांमध्ये चक्रवर्ती सम्राट राजे म्हणून त्यांचं फार मोठं योगदान आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर ते राजा आहेत राजा विनेंडर
मिलिंद राजा ज्यांना आपण म्हणतो, या राजा हा ग्रीक राजा होता. ईसापूर्व 150 मध्ये या ग्रीक राजा हा अतिशय बुद्धिमान होता. त्याचं राज्य जे आहे अगदी पंजाबपर्यंत, भारतापर्यंत त्यांचं राज्य होतं. आणि हा ग्रीक राजा ज्या वेळेला सगळ्या विद्वानांशी चर्चा करत होता, चर्चा करण्यामध्ये, वादविवाद करण्यामध्ये आणि ज्ञान संपादन करण्यामध्ये तो अतिशय नामांकित होता. आणि मग त्यावेळेला बौद्ध धम्माचे कोण अशा प्रकारचे विद्वान आहेत की ते माझ्यासोबत धम्म चर्चा करतील, वादविवाद करतील आणि भगवान बुद्धाचा धम्म मला समजावून सांगू शकतील, अशा प्रकारे त्यांनी जेव्हा आवाहन केलं, त्यांनी ज्या ज्या धर्माच्या धर्मगुरूंना आवाहन केलं ते सगळे पराजित झाले. आणि त्यामुळे कोणीही या राजा मिलिंदर सोबत कोणीही वादविवाद करायला तयार होत नव्हतं. बनते नागसेन त्यावेळेला बौद्ध धर्माचे अत्यंत गाढे अशा प्रकारचे अभ्यासक बनतेजी होते. आणि बनते नागसेन यांची जी काही चर्चा झाली, आपल्या सगळ्यांना तो ग्रंथ माहिती आहे, राजा मिलिंदाचा मिलिंद प्रश्न नावाने तो सुप्रसिद्ध आहे. आणि त्यावेळेला बनते नागसेन यांनी राजा मिलिंदाने विचारलेल्या सगळ्या मेंढक प्रश्नांचा, मेंढक म्हणजे मेंढ्याला जशा प्रकारचे असे शिंग असतात वाकडे तिकडे, त्याचे सगळे प्रश्न हे मेंढक प्रश्न असायचे, साधे प्रश्न असायचे. ते राजा मिलिंदाच्या सगळ्या मेंढक प्रश्नांना उत्तर देऊन राजा मिलिंदाला त्यावेळेला या बनते नागसेन यांनी त्यांच्यावर विजय मिळवला. आणि ते बनते नागसेन यांना शरण आले, धम्माला शरण आले, संघाला शरण आले आणि त्यांनी वंदन केलं. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार बनते नागसेन यांच्याकडून घेतला आणि या बौद्ध धर्माचे ते उपासक झाले. आणि त्यांनी अनेक बुद्ध विहारानंतर बांधले. धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला जी जमीन विकत घेतली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमाने, तर त्या संपूर्ण जमिनीला 14 एकर जागेला त्यांनी नागसेन वन नाव दिलेलं होतं. मग ते नागसेन यांचं नाव दिलं. आणि त्यामध्ये जे मिलिंद कॉलेज बांधण्यात आलं, त्या मिलिंद कॉलेजला त्यांनी मिलिंद कॉलेज अशा प्रकारचं नाव देण्यात आलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलेले होते. त्यावेळेचा जो सुपरस्टार होता दिलीप कुमार, हा सुद्धा बाबासाहेबांकडे निरोप त्यांनी पाठवला होता. रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तेव्हा बाबासाहेब थांबलेले होते, त्यावेळेला त्यांनी निरोप पाठवला होता बाळू कबीर यांच्या माध्यमातून बाबासाहेबांकडे की जर माझ्या आईचं किंवा वडिलांचं नाव या कॉलेजला आणि या वनाला दिलं तर मी करोड रुपये दान द्यायला तयार आहे. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट बाळू कबीरला स्पष्ट सांगितलं की कोण आहे तो सुपरस्टार का कोण आहे त्या दिलीप कुमारला सांग की आम्हाला कोणाचेही पैसे नकोत, मी कोणाच्या आईचं कोणाच्याही बापाचं नाव देणार नाही. तर जगप्रसिद्ध अशा प्रकारचे महाविद्वान जे बनतेजी होते, बनते नागसेन यांचं नाव मला द्यायचं आहे किंवा मला अशा प्रकारचे शिक्षक घडवायचे आहेत बनते नागसेन यांच्यासारखी की जे राजा मिलिंदासारखे मला विद्यार्थी घडवायचे आहेत आणि बनते नागसेन यांच्यासारखे मला शिक्षक घडवायचे आहेत. राजे मिलिंद अनेक होतील, ते त्यांनी राजा मिलिंदाचं नाव दिलं. राजे मिलिंद अनेक होतील परंतु त्यांना उत्तर देण्याची काही क्षमता आहे अशा प्रकारचे महाविद्वान बनते नागसेन यांचं नाव त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे या राजा मिलिंदाचं योगदान बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी फार मोठं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांना मी अभिवादन करतो. त्यानंतर आहेत राजा वट्टगामिनी अभय यांनी श्रीलंकेमध्ये मातुल जनपद ईसापूर्व 100 मध्ये त्यांनी आलोक गुफेमध्ये जी काही 4थी धम्मसंगीती आहे, मगाशी आपण बघितलं चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये 3री धम्मसंगीती झालेली आहे, ते सांगायचं राहून गेलं. या 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये त्यांनी त्याच्यासोबत जसे 84,000 लोकांनी धम्मदीक्षा घेतली. या 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये त्यांनी 60,000 नकली भिक्षूंना संघातून काढून टाकण्याचा त्यावेळेला निर्णय घेतला. आणि बनतेजींच्या महास्तवीरांच्या हस्ते जे काही नकली भक्त जे केवळ पोट भरण्यासाठी आलेले होते त्यांना त्यावेळेला निष्कासित करण्याचं काम या चक्रवर्ती सम्राट अशोकाने केलं होतं. आणि हे राजा वट्टगामिनी अभय यांच्या काळामध्ये बनते महास्तवीर धम्मरक्षित यांच्या अध्यक्षतेखाली जी काही 4थी धम्मसंगीती झाली होती त्यामध्ये 500 अनंत भिक्षू होते. आणि यामध्ये तेव्हा पहिल्यांदा त्रिपिटक जे आहे आपण लिपिबद्ध करण्याचं काम या 4थ्या धम्मसंगीतीमध्ये झालेलं आहे. या ताडपत्रावरती हे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक लिहिण्यात आलेले आहे. श्रीलंकेला गेल्यानंतर आताही आपल्याला तिथे बघायला मिळतं. जे जे श्रीलंकेला पर्यटनाला जातील त्यांनी अवश्य तिथे बघा. ते जे काही ताडपत्र आहे, ताडपत्रावर लिहिलेलं जे काही त्रिपिटक आहे अजूनही तिथे आपल्याला बघायला मिळतं. ते सगळं तिथे संग्रहित करण्यात आलेलं आहे. अशा या राजा वट्टगामिनी अभय यांना मी अभिवादन करतो. त्यानंतर राजा कनिष्क जे आहे, राजा कनिष्क हे शकांचे राजे होते. इसवी सन 100 मध्ये या काश्मीरमध्ये त्यांची जी राजधानी होती कनिष्कपुरम,
इथे त्यांनी 5वी धम्मसंगतीला फार मोठं योगदान दिलेलं आहे. अध्यक्ष बनते महास्तवीर वसुमित्र होते आणि ते काही 18 निकाय आहेत त्यांना यावेळेला मान्यता देण्यात आलेली आहे. आज जी आपण तथागत भगवान बुद्धांची मूर्ती बघतो त्याच्या आधी इसवी सन 100च्या आधी तथागत भगवान बुद्धांची मूर्ती कुठेही जगामध्ये नव्हती. पहिली जी मूर्ती आहे तो बनवण्याचा मान जो आहे त्या राजा कनिष्कांना आहे. त्यांनी इसवी सन 72 ते 120 असं 42 वर्षे त्यांनी राज्य केलं आणि यांनी तथागत भगवान बुद्धांची जे काही गुण गौरव जे काही पूजनीय भिक्षूंनी सांगितला, महास्तवीर वसुमित्र यांनी सांगितलं की तथागत भगवान बुद्धांचे 32 लक्षणं होती आणि 80 शुभचिन्ह होती. हे सगळे गृहीत धरून त्यांनी तशा प्रकारची पहिली मूर्ती या जगामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे. अशी पहिली मूर्ती निर्माण करणारे राजे कनिष्क यांना मी अभिवादन करतो. त्यांनी 400 फूट उंच असा स्तूप बनवला होता आणि या बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांना मी अभिवादन करतो. त्यानंतर आहेत गुप्त राजा शुक्रादित्य, त्यांना कुमारगुप्त असं म्हणतात. त्यांनी 5व्या शतकामध्ये नालंबा विद्यालय जे आहे विद्यापीठ आहे विश्वविद्यापीठ आहे त्याचा पुनर्विकास केलेला आहे. त्यानंतर गुप्त राजा बालादित्य जे आहेत यांनी विशाल असं बुद्ध विहार निर्माण केलं. भव्य अशी बुद्धमूर्ती त्यांनी बसवलेली आहे आणि बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर राजा हर्षवर्धन जो आहे यांचा काळ 606 ते 648 अशा प्रकारचा होता. यांनी कन्नौज मध्ये कुरुक्षेत्र ज्याला म्हणतात, कन्नौज आणि कुरुक्षेत्रामध्ये इसवी सन पूर्व 590ला जेव्हा त्यांनी राज्याभिषेक झाला ते 606 ते 648 या काळामध्ये त्यांनी अनेक बुद्ध विहार बनवले. बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. नालंदा विश्वविद्यापीठ जे जगप्रसिद्ध विद्यापीठ होतं त्याचा संपूर्ण जो दैनंदिन खर्च आहे तिथे 10,000 विद्यार्थी शिकत होते, 1,500 शिक्षक तिथे शिक्षण देत होते आचार्य. आणि याचा जो खर्च आहे तो हा खर्च दैनंदिन खर्च भागवण्यासाठी या राजा हर्षवर्धन यांनी 200 गावांचं जो काही आमदनी आहे सगळ्या प्रकारचा कर आणि टॅक्स आहे तो सगळ्याच्या सगळ्या या विद्यापीठाचा खर्च करण्यासाठी त्यांनी अर्पण केला होता. अशा प्रकारे धम्माचं योगदान देणारे राजा हर्षवर्धन यांना मी अभिवादन करतो. बंगालचे राजे जे आहेत धम्मपाल यांनी 8व्या शतकामध्ये विक्रमशिला विद्यापीठाची पुनर्बांधणी केली आणि त्यांनी सुद्धा या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी फार मोठं योगदान दिलंय. त्यांनाही मी अभिवादन करतो. 8व्या शतकामध्ये राजा गोपाळ म्हणून होऊन गेले. त्यांनी सुद्धा उदंतपुरी येथे उदंतपुरी विश्वविद्यापीठाला त्यांनी पुनर्बांधणी केली. त्याला त्यांनी बळ दिलं, धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी योगदान दिलं. त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो. बंगालचे राजे जे रामपाल होते यांनी इसवी सन 1084 ते 1130 या काळामध्ये जगद्दल विद्यापीठाचा विकास आणि जीर्णोद्धार केला. उत्तर प्रदेशमध्ये बागलूर जवळ रामावती नगराच्या तिथे गंगा आणि कर्तव्य नदीच्या किनारी या विश्वविद्यापीठ आहे. त्यांनी या विश्वविद्यापीठाला बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर राणी राजकुमारी टुडा हिने सुद्धा इसवी सन 450 मध्ये भावनगरच्या जवळ गुजरातमध्ये वल्लभी विद्यापीठाला त्यांनी पुनर्जीवित केलेला आहे, त्याचा पुनर्बांधन जीर्णोद्धार केलेला आहे आणि या विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी फार मोठं योगदान दिलं आहे. या राणीला सुद्धा मी अभिवादन करतो. त्यानंतर आहेत राजा शिलादित्य, कन्नौज मधले जे भद्रविहार विद्यापीठ त्या काळामध्ये होतं पितळेचं चैत्यगृह त्यावेळेला या राजांनी बनवलेलं होतं. तिथे 100 बौद्ध मठ त्यांनी निर्माण केले, बुद्ध विहार ज्याला आपण म्हणतो ते तयार केले. 10,000 बौद्ध भिक्षू या विद्यापीठामध्ये होते कन्नौज मध्ये आणि अशा प्रकारे बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलं. त्यानंतर आहेत शेवटचे राजे आहेत ते राजा बृहदत्त मौर्य यांचे जे आहेत यांच्या काळामध्ये मौर्य वंशाचे शेवटचे राजे होते. यांचा खून त्यांचे जे सेनापती आहेत ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग यांनी घातपाताने केला. पाठीमागून वार करून त्यांनी त्यांचा खून केला आणि त्यांनी अशा प्रकारचे त्यावेळेला फतवा काढला, असा आदेश काढला की जो कोणी चिवरधारी बौद्ध भिक्षूचे मुंडकं घेऊन येईल, त्याचं मुंडी घेऊन येईल, त्याला 100 सुवर्ण मुद्रा देण्याचा त्याने आदेश काढला. आणि एक जे आता आपण जे नारळ फोडतो नारळाचं प्रतीक तेच आहे की बौद्ध भिक्षूंचं मुंडकं फोडून त्या दगडावरती त्यांनी ते सुवर्ण मुद्रा द्यायला सुरुवात केली. कारण लोक काय करायचे की तेच मुंडकं पुन्हा आणून द्यायचे, म्हणून त्यांनी ते मुंडकं फोडायला सुरुवात केली. बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे जेवढे काही बौद्ध भिक्षू होते त्यावेळेला सगळे पळून गेले. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये ते पळून गेले आणि अशा प्रकारे राजा बृहदत्त मौर्य यांचा मौर्य वंशाचा खात्मा करून या बौद्ध धर्माचा राज करण्यासाठी आणि बौद्ध धर्म नेस्तनाबूत करण्यासाठी ब्राह्मण
अण्णांनी जे काही पुष्यमित्र सिंग आणि त्यांनी जे काही सुरुवात केली तेव्हापासून खऱ्या अर्थानं या बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला. हळूहळू बौद्ध धर्म जो आहे भारताच्या बाहेर गेला, परंतु भारतामधला नष्ट होत गेला. आणि नंतर मग येतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या सगळ्यांना म्हणतात माहिती आहे, असं म्हणतात की माणसाला गुलाम बनून हजारो बादशाह झाले, माणसांना गुलाम बनून अनेक राजे महाराजे झाले, परंतु गुलामांना माणूस बनून एकच राजे झाले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे झाले. त्यांनी तथागत भगवान बुद्धांचा हा जो संगम आहे तो आपल्या लाखो अनुयायांना दिला आणि आज अब्जावधी लोक या बौद्ध धर्माचा प्रसार करत आहेत. म्हणून कवी असं म्हणतो की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक त्या चवदार तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जरी बौद्ध धर्म स्वीकारलेला नसला तरी त्यांनी इनडायरेक्टली बौद्ध धर्माचे सगळे तत्व अंगीकारले आहेत. त्यांनी ब्राह्मणांच्या कुठल्याही अंधश्रद्धेला कधीही त्यांनी पाठबळ दिले नाही किंवा त्यांनी अनुमोदन दिलेलं नाही. त्यांनी कधीही मूर्त बघितलेला नाही. ब्राह्मणांनी आणि मनुवाद्यांनी अमावस्या ही त्यांनी अशुभ मानलेली होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या काही सगळ्या लढाया केलेल्या त्या सगळ्या अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या रात्रीमध्ये केलेल्या आहेत. त्यांनी कधी लिंबू कट्यार किंवा कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा त्यांनी पाळलेली नाही. आणि एक राजे आहेत छत्रपती संभाजी महाराज, त्यांनी ते बुधभूषण जे लिहिलेलं आहे ते वाचण्यासारखं आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं हे जे काही मनुवादी आहेत, जे काही ब्राह्मणवादी आहेत, यांना या हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांना सजा दिलेली आहे. आणि त्यांनी इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे तथागत भगवान बुद्धाच्या धर्माला त्यांनी पाठबळ दिलेला आहे, सहयोग दिलेला आहे. अशा या सर्वच राजांना, महाराजांना आणि सम्राटांना मी वंदन करतो, अभिवादन करतो. आणि हा जो विषय आहे हा विजय आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी इथे संपन्न करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांना सुख प्राप्त हो, आपण सर्वजण दुःखमुक्त हो, अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. विशेष करून मुंबई प्रदेशचे आदरणीय सिद्धार्थ आहिरे गुरुजी, ते इथे रोज इथे आमचं त्रिचरण पंचशील आणि संपूर्ण एक तासाचं अगदी घामाझोपर्यंत तोंडाला पेज येईपर्यंत वंदनासूत्र पठण घेतात आणि सगळं आमचं जे काही योगदान करतात त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आदरणीय डोबळे गुरुजी, आदरणीय सुनील बक्षुडे गुरुजी, आदरणीय सत्वदेव गुरुजी, आदरणीय सागर कारंडे गुरुजी आणि विशेष करून आपण सर्व बौद्धाचे आणि केंद्रीय शिक्षक शिक्षिका आपल्या सगळ्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.